एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी, 15 मोटारसायकली केल्या हस्तगत। सोलापूर शहरात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या। प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पथकाद्वारे दिनांक 15 जुलै रोजी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे त्यांच्या तपास पथकास मोटारसायकल चोरणाऱ्या गुन्हेगाराचा सोगावा लागला। या आरोपीचा सोलापूर शहर हद्दीत शोध घेत असताना एक संशयित इसम चोरी केलेली मोटारसायकल घेऊन शेळगी रोड सोलापूर या ठिकाणी उभा असल्याची माहिती तपास पथकास प्राप्त झाली। माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक दायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने संशयित इसमास ताब्यात घेतले। चोरलेल्या मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव कृष्णांत उर्फ अण्णा महादेव डोंगरे, वय 25 वर्षे, राहणार मुक्काम पोस्ट मंगळूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव असे सांगितले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सोलापूर शहर, लातूर, पुणे, इंदापूर, भिगवण, रत्नागिरी, बिदर, कर्नाटक येथून एकूण 12 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे, तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस शिपाई दायगुडे यांच्यासह इतर पोलीस अंमलदारांनी आरोपीकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी चोरी केलेल्या एकूण 12 मोटारसायकली हस्तगत केल्या। तसेच दुसऱ्या एका घटनेत दिनांक 9 जुलै रोजी संशयित आरोपी शुभम भागवत सावंत, वय 28 वर्षे, राहणार चिंचोली, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव, सध्या मुक्काम पोस्ट मंगळूर, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव याच जुना पुणे नाका येथील ब्रिजजवळ चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले। संशयित आरोपीकडे अधिक चौकशी केली असता सोलापूर शहरामध्ये 3 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्यानुसार आरोपीकडून 3 मोटारसायकली जप्त करत मोटारसायकलीची चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे तपास पथकाने आरोपी कृष्णांत उर्फ अण्णा महादेव डोंगरे व शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण 15 मोटारसायकली जप्त करत एकूण 7,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजित दायगुडे, काशीनाथ वाघे, सायबर पोलीस ठाणेकडील अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे। तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण 15 मोटारसायकली जप्त करून एकूण 7,70,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या मोटारसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयोंना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्सफर करून पुढचा तपास अजून करत आहोत। गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांना आमचं हेच आव्हान आहे की कोणी असं तुम्हाला सांगत असेल की कमी किमतीत आम्ही गाड्या देतो तर अशा प्रलोभनाला न बळी पडता आपण प्रॉपर कागदपत्र घेऊन किंवा प्रॉपर दुकानात जाऊनच बाईक्स खरेदी कराव्यात। त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावून जी आपण वाहन तपासणी करतो त्याच्यामध्येही आपल्याला चोरीचं वाहन मिळालेलं आहे।